तर मग मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता साक्षी आणि प्रिया या दोघीही मिळून आता सायलीच्या कपाटातना ते पेपर गायब करू पाहणार आहेत। पण काही झालं तरीसुद्धा आता नेहमीप्रमाणेच अस्मिता ही सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून प्रियाला कशी रंगेहात पकडून सायलीच्या हवाले करणार आहे, तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग आजच्या आपल्या या भागाला आपण सुरुवात करूया। खरं तर आता प्रिया ही खूप जास्त टेन्शनमध्ये असते आणि तिला कळून चुकलेलं असतं की आपलं काही आता खरं नाही। साक्षीला शिक्षा झाली तर या सगळ्यामध्ये आपण सुद्धा अडकणार हे सुद्धा प्रियाला माहिती असतं आणि म्हणूनच प्रिया जी आहे ती या सगळ्यातून हळूहळू का होईना बाहेर पडायचा प्रयत्न करत असते। त्यातच ती आता ज्या साक्षीला सुद्धा म्हणत असते की मी तुम्हाला सांगते पूर्णपणे ना त्या दामिनीच्या भरोश्यावर राहू नका, कारण ती दामिनी ना दिसते तशी नाही आहे, पक्की शहाणी आहे ती। मला असं वाटत नाही की तुला या सगळ्यातून बाहेर काढेल असं, कारण जर तुला बाहेर काढायचंच असलं असतं ना तर तिने बरेच प्रयत्न केले असते आधीसुद्धा। पण आताही बघितलं ना ती फक्त कोर्टात शांत असते। याचा अर्थ तुला कळतोय का? ही सगळं ना फक्त पैसे उकळायचं काम करते, पण आपल्याला जे हवंय त्यापासून आपली सुटका करते का ती? त्यामुळे ना काही झालं तरीसुद्धा तिच्या भरोशावर इतकं राहायचं नाही, कारण ऐनवेळेला ना ती तुला फासावर सुद्धा लटकवू शकते, एवढं तर नक्की आहे बघ। कारण दरवेळेला ती काही ना काही कारणं देत असते। आत्तासुद्धा बघितलंस ना तिने काय केलं ते? ती प्रेस कॉन्फरन्स करून इतका पैसा घालून काय फायदा केला? सगळं काही त्या सायली आणि अर्जुनने कसं काय मॅनेज केलं बघितलंस? पण या सगळ्यामध्ये वेळ आणि पैसा कोणाचा वाया गेला? अण्णांचाच ना। पण या मूर्ख बाईला थोडी कळणार आहे। म्हणूनच मी तुला सांगते काही झालं ना तरीसुद्धा आपण पूर्णपणे ना तिच्या भरोशावर राहायला नको। आपण आपल्या परीने सुद्धा प्रयत्न जे आहेत ते करायला हवेत, असं देखील आता ती तिला सांगत असते। जेव्हा या सगळ्या गोष्टींबद्दल ती सांगत असते तेव्हा मात्र आता इकडे साक्षी म्हणत असते की तू म्हणतेस ते योग्य आहे, पण आपण करणार तरी काय? तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं की जी साक्षी असते ती आता दामिनीला भेटायला गेलेली असते आणि त्याच वेळेला आता दामिनी जी आहे ती आता तिला बऱ्याच गोष्टी सांगत असते। म्हणजेच ती आता तिला म्हणत असते की माझ्यापासनं तू बऱ्याच गोष्टी लपवत आहेस, म्हणजेच तुझ्याकडे 2 मोबाईल आहेत ही गोष्टसुद्धा तुम्ही आत्तापर्यंत मला सांगितली नाही आणि या गोष्टी तुमच्या आत्ता मला या सगळ्या कळत आहेत आणि त्यामुळेच ना मला असं वाटतंय ना या सगळ्यामध्ये तुम्ही तर स्वतः अडकत आहातच आणि वर मलासुद्धा अडकवताय, हे तर बघाच तुम्ही। आणि वर ती म्हणत असते की आता काही उपयोग नाही आहे, काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर जे आहे ते कोर्टात आता हिअरिंग बोलवावी लागेल आणि तू जे काही केलं आहेस ना, म्हणजेच तुझ्या दुसऱ्या मोबाईलचं जे काही कॉल रेकॉर्डिंग्स, कॉल ट्रेसिंग जे लोकेशन जे आहेत ते सगळे काही आता अर्जुनच्या हाती लागलेत, त्यामुळे आता तुझं काहीसुद्धा होऊ शकत नाही। याबद्दल जर तुम्ही आधीच मला सगळं काही सांगितलं असतं ना तर ह्याच्यातनं मी तुम्हाला सोडवलं असतं, पण महिपत दरवेळेला तुम्ही मला खोटं सांगता आणि या सगळ्या कचाट्यात स्वतःच सापडता। ही गोष्ट पण तितकीच खरी आहे, तुम्हाला का कळत नाही आहे? प्रत्येक वेळेला मी तुम्हाला सांगत असते की जी काही गोष्ट आहे ती खरी बोलत जा, पण नाही, अजूनही तुमचं ते खोटं बोलायचं प्रकरण काही संपलेलं नाही आहे आणि आज जर तुमची मुलगी अडकली ना तर त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात बघा। कारण
या सगळ्यामध्ये तुमची मोठी चूक आहे. तुम्ही मला सगळ्या गोष्टी अर्धवट सांगतायत. आतापर्यंत इतके दिवस तुम्ही मला सांगितलं का की हिच्याकडे दुसरा मोबाईलही होता? आता तुम्ही मला ह्या दुसऱ्या मोबाईलबद्दल सांगताय आणि इतके दिवस काय झालं होतं हे सगळं काही सांगायला? असं देखील आता ती बोलत असते. तर पुढे मात्र आता आपल्याला पाहायला मिळतं साक्षी खूप जास्त घाबरलेली असते. कारण तिला आता कळून चुकलेलं असतं की आपलं आता काहीसुद्धा होणार नाही आहे. आणि म्हणूनच आता ती म्हणते की नाही, खरं तर ना मला माफ करा, पण मी कोर्टामध्ये आता काय बोलायचे मला कळत नाही आहे. म्हणजे आता मला फासावर चढवणार का, मला शिक्षा होणार का, असे अनेक प्रश्न ती करू लागते. त्याच वेळेला आता जे काही होणार आहे त्याला आता तुला सामोरं जावं लागणार आहे. म्हणजेच कोर्टामध्ये तुला सरळ सांगावं लागणार आहे की तू त्या दिवशी आश्रमात गेली होतीस. ही गोष्ट जेव्हा आता बोलली जाते तेव्हा मात्र आता खूप जास्त ती घाबरलेली असते. साक्षी म्हणते, कारण मी हे असं सगळं काही तिथे जाऊन कबूल केलं तर मीच गोत्यात येणार नाही का? तर या सगळ्यातून मी कसा तरी मार्ग काढेन, पण तुला कोर्टात तेच सांगावं लागेल. त्याच वेळेला आता महिपत म्हणतो की मी इतका पैसा देऊन तुम्हाला काय उपयोग आहे? म्हणजे तुम्ही सरळ सरळ माझ्या मुलीला आता फासावर लटकवायचीच तयारी करत आहात. मी तुम्हाला इतका पैसा दिला आहे की या सगळ्यातून तिला बाहेर काढा, पण तुम्ही बाहेर काढायच्या ऐवजी माझ्या मुलीला या सगळ्यात चांगलंच अडकवताय. हे कळत नाही आहे का तुम्हाला दामिनी मॅडम? असं महिपत ओरडून बोलत असतो. त्यावर आता दामिनी प्रचंड चिडलेली असते. दामिनी म्हणत असते की तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय केलं आहे ते? तुम्ही मला अर्धवट माहिती दिल्यात ना, त्याच्यामुळे सगळं झालेलं आहे. त्याच वेळेला आता साक्षी आणि महिपत घरी येतात. तर आता महिपत म्हणत असतो की दामिनी म्हणते तसं जर सगळं काही बोलायला गेलीस ना तर गोत्यात येशील. काय करायचं आता? साक्षी अण्णांना म्हणते की मी एकदा प्रियाला कॉल करून बघते. प्रियाला कॉल केलं ना की आपल्याला काहीतरी आयडिया येईल. प्रियाला कॉल केल्यावर आता प्रियाला साक्षी म्हणत असते की तुला आता आपले काम करायचं आहे. हे तुझ्यासाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मी आता पुरती अडकणार आहे आणि त्याचा एकमेव पुरावा अर्जुनच्या हाती आहे. अर्जुनने माझ्या दुसऱ्या मोबाईलचे सगळे लोकेशन्स काढलेले आहेत आणि जर त्याची कॉल हिस्ट्री त्याच्या हाती लागली ना तर तुझा नंबर देखील त्यामध्ये सापडणार आहे. हे तर नक्कीच. त्यामुळे आपले मेसेजेस, आपले कॉल्स हे सगळे काही रेकॉर्डेड असतात तिकडे. आणि जर आपलं बोलणं जे काही आहे ते सगळं काही कोर्टात दाखवलं गेलं ना तर तूही फासावर लटकशील आणि मीही फासावर लटकेन. त्यामुळे मी सांगितलेली गोष्ट नीट ऐक आणि तसंच कर. त्याच्याकडे जे काही लोकेशनचे आता प्रूफ्स आहेत ते त्याने कोर्टात सादर करायला नको, म्हणून ते प्रूफ जे आहेत कागद ते गायब कर. तेव्हाच तर आपण या सगळ्यातून वाचणार आहोत. आणि यावेळेला प्रिया कोणतीही चूक करू नकोस, कारण काही झालं तरी ते पेपर मिळवणं तितकंच गरजेचं आहे, असं देखील साक्षी आता प्रियाला सांगत असते. जेव्हा साक्षी प्रियाला या सगळ्याबद्दल सांगते तेव्हा प्रिया म्हणते की या सगळ्यात जर मी सुद्धा अडकणार असेल ना तर मला काही झालं तरीसुद्धा आता हे सगळं काही बघावंच लागणार आहे, काय करायचं आणि काय नाही ते. पण आता एक गोष्ट तर तेवढीच लक्षात ठेवून ती आता पुढच्या कामाला लागलेली असते. कारण तिला माहिती असतं की जोपर्यंत रूममध्ये कोणी नाही आहे सायली अर्जुनच्या तेव्हाच आपल्याला ही संधी मिळणार आहे. म्हणूनच ती इकडे तिकडे पाहते. तर सायली आता किचनमध्ये काम करत असते. सायली किचनमध्ये काम करत असेपर्यंतच आपण त्यांच्या रूममध्ये जायला हवं, कारण तिथे आता अर्जुनही नसतो. आणि अर्जुन नसल्यामुळे आता आपल्याला जे काम हवं आहे ते तर एकदम इझिली होणार आहे असंच ती आता विचार करते. आणि म्हणूनच ती आता अर्जुन सायलीच्या रूममध्ये जाणारच असते. पण तेवढ्यातच तिथे आता पूर्णाची भेटतात. पूर्णाची प्रियाला अडवत असतात आणि प्रियाला सांगत असतात की जरा माझ्या रूममध्ये चल ना, मला ना पाय खूप दुखतोय, जरा पायाला माझ्या तेल लावून दे. पण आता ही प्रिया ऐकेल तर खरं ना, कारण प्रियाला त्या रूममध्ये जाऊन तो एक पुरावा मिळवायचा असतो जो की तिला साक्षीने सांगितलेला असतो.
आणि जर तो पुरावा तिने मिळवला नाही तर तिला माहिती असतं की त्या फासावर ती लटकणार आहे. त्यामुळे ती आता कसंबसं टाळत असते आणि म्हणत असते की सॉरी, पण मला नाही करता येणार ही गोष्ट. मी तुझ्या पायाला तेल लावून द्यायला नंतर येते, पण आता मला जमणार नाही, असं ती आता खोटं नाटं सांगते. जोपर्यंत सायली किचनमध्ये आहे तोपर्यंतच तिला हे सगळं काही आता सांभाळून घ्यायचं असतं आणि त्यासाठी तिचे अतोनात प्रयत्न सुरू असतात. ती सायलीला पाहते आणि इथे अर्जुन आणि चैतन्य हे आता नुकतेच बाहेर पडलेले आहेत हे सुद्धा तिला माहिती असतं. ते कामासाठी बाहेर पडलेत याचा अर्थ ते इतक्यात तरी येणार नाही हे सुद्धा प्रिया जाणून असते. आणि म्हणूनच प्रिया आता सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये जायचं ठरवते. सायली बिचारी सगळ्यांसाठी स्वयंपाकघरात जेवण बनवत असते. सायली ही मग्न असते. तिला इतकं सुद्धा माहीत नसतं की प्रिया रूममध्ये जाऊन असं काहीतरी करेल. पण प्रिया तितकीच हुशार, कारण तिला आता माहिती असतं हा पुरावा जर गायब केला तरच साक्षी निर्दोष सोडू शकते आणि आपणही या सगळ्यातनं सुटू शकतो. आणि जर या सगळ्यात ती अडकली तर आपले कॉल रेकॉर्डिंग जेव्हा समोर येतील तेव्हा आपण सुद्धा यात अडकू हे तिला माहिती असतं. आणि म्हणूनच सायलीच्या रूममध्ये जाऊन ते इकडे तिकडे सगळा पसारा करत ती तो पुरावा शोधायचा प्रयत्न करते. त्याच वेळेला आता अस्मिता आपल्या रूममधून बाहेर पडत खाली उतरायला जाणार असणार तेवढ्यात तिच्या बाजूला असलेली रूम ही सायली अर्जुनची असते. तिचं लक्ष जातं की सायली अर्जुनच्या रूमचं दार हे ओपन कसं, आणि म्हणूनच सहज म्हणून ती बघायला जाते तर तिथे तिला ती प्रिया दिसते. प्रिया दिसल्याबरोबर अस्मिता कोणताही विलंब न बाळगता तिच्या हाताला धरत तिला झटकीपट खाली घेऊन येते. प्रिया आता म्हणत असते की अस्मिता अगं हात तरी सोड, काय करतेस तू. सायली म्हणत असते की काय झालंय अस्मिता ताई. कल्पनासुद्धा म्हणते अगं अस्मिता हळू, किती ते त्रास, किती झरझर तू जिने उतरत आलीस, तुझा त्रास होईल ना, तुझ्या पोटात बाळ आहे याचा तरी विचार कर, काय झालंय एवढं. तर प्रिया म्हणत असते की बघा नाही, स्वतःची काळजीसुद्धा घेत नाही. आता इथे प्रिया स्वतःच्या चुका सगळ्या काही लपवायचा प्रयत्न करत असते. म्हणूनच ती अस्मिताची काळजी करण्याचं खोटं नाटक करत असते. पण अस्मिता आता सगळ्यांना सांगत असते की ही प्रिया ना अर्जुनच्या रूममध्ये काहीतरी शोधत होती. बोलल्यानंतर इकडे प्रिया म्हणत असते की नाही ग, मी सहज म्हणून तिथे जात होते तर मला रूमचं दार उघडं दिसलं. मला असं वाटलं की बघू अर्जुन आहे का, पण नाही. अगं खोटं किती बोलतेस, तर त्यांच्या रूममधल्या कपाटामध्ये काहीतरी शोधत होतीस. तुला जर अर्जुनला शोधायचं होतं तर अर्जुन काय कपाटात लपून बसला होता का. इथे तिथे तुला रूममध्ये कुठेही तो दिसला नाही याचा अर्थ तू रूममधनं बाहेर यायला हवं होतंस. पण तू कपाटात काहीतरी शोधत होतीस याचा अर्थ तुला काहीतरी हवं होतं जे सायली अर्जुन रूममध्ये नसताना तुला गायब करायचं होतं. अस्मिता हे सगळं काही आता सगळ्यांसमोर बोलते. त्याच वेळेला आता सायलीच्या लक्षात येतं की आता नेमकी प्रिया जी आहे ती त्यांच्या रूममध्ये का गेलेली असेल. तर ती लगेच तातडीने ठरवते की आधी रूममध्ये जाऊन ते पेपर्स आहेत की नाही बघावं, कारण अर्जुनने ते पेपर्स घरीच ठेवलेले असतात. सायलीच्या ते लक्षात येतं प्रिया नक्कीच ते पेपर गायब करायला गेलेली असेल हे सुद्धा सायलीच्या लक्षात आल्यामुळे सायली रूममध्ये जाऊन तडकीफड आता ते पेपर्स चेक करते. तर ते पेपर्स अर्जुनने जिथे ठेवलेले असतात तिथेच असतात. नशीब त्या प्रियाच्या हाती ते पेपर्स लागलेले नसतात असाच आता सायली विचार करते. पण त्यानंतर आता सायली शांत बसत नाही, कारण सायलीला पूर्णपणे खात्री झालेली असते की हे सगळं काही मुद्दामूनच प्रिया करत आहे. म्हणजेच तिला हे सगळं करायला नक्कीच त्या महिपत आणि साक्षीने सांगितलं असणार आहे आणि म्हणूनच ती आमच्या रूममध्ये जाऊन हे सगळं करत होती हे सुद्धा आता सायलीच्या लक्षात येतं. आणि म्हणूनच सायली आता प्रियाला बोलायची एक संधीही सोडत नाही,
कारण सायलीच्या लक्षात आलेलं असतं की प्रिया ही कोणत्या थराला जाऊन हे सगळं करत आहे. नक्कीच या कामाचे प्रियाला पैसे सुद्धा दिले असतील आणि या सगळ्यामध्ये प्रियासुद्धा अडकणार असेल. म्हणूनच आता प्रिया स्वतःचं कातडं वाचवण्यासाठी एवढी मोठी हिंमत करून आमच्या रूममध्ये शिरली होती हे सुद्धा तिच्या लक्षात आलेलं असतं. तर कल्पना जी आहे ती आता म्हणत असते की काय गं प्रिया, तू मागच्या वेळेला सुद्धा सायली अर्जुन जेव्हा रूममध्ये होते तेव्हा त्यांचं बोलणं ऐकायचा प्रयत्न करत होतीस आणि आता सुद्धा तू तेच करतेस. म्हणजे ती लोक रूममध्ये नसताना तू त्यांच्या रूममध्ये काय करतेस हे खूपच चुकीचं आहे. तुझी आणि अश्विनची सेपरेट रूम आहे ना, मग काय झालं तुला त्यांच्या रूममध्ये जायला. तर आता प्रियाची हे सगळं बोलत असताना बोलती बंदच झालेली असते. सायली मात्र तिला खूप जास्त बेदम मारते कारण सायलीला माहिती असतं की ती आता अर्जुनला जिंकवण्यासाठी खूप प्रयत्न करते आणि त्यामध्येही प्रिया जर मध्ये मध्ये येत असेल ना तर तिच्या डोक्यात प्रचंड राग असतो आणि त्यामुळेच आता तिला मधुभाऊंना सुद्धा निर्दोष सोडवायचं असतं. मधुभाऊंची तर प्रियाला काहीच काळजी नसते. उलट मधुभाऊंच्या विरोधात तिने खोटी साक्ष कोर्टात दिल्यामुळे आता ही सगळी केस इतकी लांबणीला गेलेली असते. म्हणूनच आता सायली भयंकर चिडते आणि सायली मुद्दामूनच आता सगळ्यांच्या समोर त्या प्रियाच्या जोरात कानाखाली वाजवते. त्याचनंतर आता एका कानाखाली वाजवून झाल्यानंतर दुसऱ्या कानाखाली सुद्धा ती वाजवते. कारण आता सायलीला खूप जास्त संताप आलेला असतो. कारण इतके दिवस सायली बिचारी ह्या सगळ्यासाठी तिच्या नवऱ्यासोबत म्हणजेच अर्जुनसोबत हे पुरावे गोळा करायला झटतेच. त्याचसोबत अर्जुनसुद्धा दिवस रात्र मेहनत करतोय हे पुरावे एक एक गोळा करण्यासाठी. पण या पुराव्यांना नष्ट करण्याचं काम एका फटक्यात ही प्रिया करते. त्यामुळे सायली ही प्रचंड संतापलेली असते. अस्मितासुद्धा आता सायलीच्या बाजूने असते आणि ती म्हणत असते की ही तुमच्या कपाटातच काहीतरी शोधायचा प्रयत्न करत होती. काय शोधायचा प्रयत्न करत होती हे माहीत नाही. त्याच वेळेला आता सायली सगळ्यांसमोर प्रियाचं भिंग फोडते आणि म्हणत असते की ही ना त्या महिपत आणि साक्षीला सपोर्ट करत आहे आणि म्हणूनच आमच्या रूममध्ये शिरून पुरावे गायब करण्याचाही प्रयत्न करत आहे. हे सगळं काही मला तर आता ना कळत आहे, पण हिला काय वाटलं की आम्ही दूध पिणारी लहान मुलं आहोत का, कळत नसलं असं वाटलं का, असं मुद्दामून सायली आता प्रियाला विचारत असते. प्रिया मात्र आता स्वतःची चूक लपवत असते आणि मी असं काहीच केलं नाही असं आता सायलीला सांगत असते. पण अस्मिताचा मात्र तिला प्रचंड राग आलेला असतो. कारण अस्मिताने तिला एकदा नाही दोनदा नाही तर तिसऱ्यांदा धोका दिलेला असतो. एक त्या प्रेग्नन्सीच्या वेळेला, दुसऱ्या वेळेला जेव्हा व्रत मोडणार असतं आणि तेव्हासुद्धा अस्मिताने सायलीला वाचवलेलं असतं आणि आता ह्या अस्मिताने प्रियाचं अशा पद्धतीने सगळं भिंग समोर आणलेलं असतं. त्यामुळे आता प्रियाला खूप जास्त अस्मिताचा देखील राग आलेला असतो. ती म्हणत असते की मनातल्या मनात या अस्मिताला तर मी सोडणारच नाही. खूप जास्त प्रेग्नंट असल्यापासून उडायचा प्रयत्न करते ना, पण बघ तुझी मी कशी वाट लावते ते, असं देखील प्रिया खुनशी हसत म्हणत असते. पण दुसरीकडे आता सायलीने आता प्रियाला बेदम मारून तिच्याकडनं सत्य बदलून घ्यायचं ठरवलेलं असतं आणि म्हणूनच ती म्हणत असते की खरं खरं सांग, हे सगळं तू कोणासाठी करायचा प्रयत्न केलास. त्यावर आता प्रिया जी आहे ती शांत असते. म्हणूनच आता सायली पुन्हा एकदा तिच्या कानाखाली वाजवते. घरात अश्विन नसतो म्हणूनच आता खूप चांगली संधी जी आहे ती आता आयती सायलीला मिळालेली असते. अश्विन असल्यामुळे काहीच तिला करता येत नसतं, पण अश्विन घरात नसल्यामुळे आता तिला बऱ्याच गोष्टी ह्या करता आलेल्या असतात. सोबत आता तिला कल्पना आणि त्याचसोबत पूर्णाजीची सुद्धा सायलीला साथ असते. त्यामुळे सायली आता या पुरती प्रियाची वाट लावते आणि तिच्याकडनं सत्य बदलून घ्यायचा प्रयत्न करत असते. आता सायलीने इतकं बेदम मारल्यावर प्रिया खरंच सगळं सत्य सांगेल का. महिपत आणि साक्षीची जी कुंडली आहे ती सगळ्यांसमोर ती ओपन करेल का, हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, हे सगळं काही प्रिया सांगितल्यानंतर सायली आणि अर्जुन प्रियाची कशी वाट लावतील की प्रियाला या सगळ्यातून निर्दोष मुक्त करतील, तर ही सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.